नमस्कार. प्राणा आयुर्वेदामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय झोप. तर झोप ही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा घटक आहे, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी ही झोप अत्यंत महत्त्वाची आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्या झोपेचा आयडियल टाईम आहे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत. आपण एकदम चांगली झोप घेतली पाहिजे. पण आजकालच्या लाईफस्टाईलमुळे आणि मोबाईल इंटरनेटच्या जगात आपल्या ह्या झोपेचं आपण नियोजन पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे आणि ती चांगली झोप जी म्हणतात ती आपण अजिबातच घेत नाही आहेत. खरं तर मोबाईल आणि इंटरनेटमुळे आपण जे रात्री झोपताना आपल्याला एक वाईट प्रकारची सवय लावलेली आहे की काही लोक म्हणतात की मला मोबाईल घेतल्याशिवाय झोप येत नाही, आम्हाला मोबाईल घेतला तरच मग थोड्या वेळाने झोप लागते. तर ही वाईट सवय आपण स्वतःहूनच स्वतःला लावलेली आहे. तर मी सांगेन की झोपताना मोबाईल हा अजिबात घेऊ नका. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे मोबाईलचे जे ब्लू रेज असतात ते आपल्या डोळ्यांसाठी आणि आपल्या ब्रेनसाठी खूपच हानिकारक असतात आणि त्यानंतर आपण झोपताना जर मोबाईल घेतला तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याच गोष्टी वर इफेक्ट होतो आणि मग आपली झोप ही डिस्टर्ब होते. त्यामुळे मग रात्री स्वप्न पडणं किंवा मध्यरात्री आपल्याला झोपेतून जाग येणं, सारखं झोपेतनं उठणं, अशी डिस्टर्ब झोप आपल्याला लागते. तर ही अजिबातच आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही आहे. तर जर आपण चांगली व्यवस्थित झोप घेतली नाही तर आपला याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो. तर मी सांगेन की जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप घ्यायची असेल तर प्लीज झोपायच्या 1 तास आधी तरी अजिबात मोबाईलला हात लावू नका. तो तुमच्यापासून अगदी लांब ठेवा. त्यानंतर झोपायच्या आधी जर तुम्ही म्हणाल की आता मग आम्ही झोपू कसं, आम्हाला झोप येत नाही मोबाईल घेतल्याशिवाय, तर मी म्हणेन की ओंकारचा जाप करा तुम्ही. त्यानंतर पुस्तकं वाचायची सवय लावा. 3-4 पानं अगदी जरी रोज वाचलात तरी तुम्हाला हळूहळू त्याची सवय होईल. जशी मोबाईलची तुम्ही सवय लावून घेतली आहे तशी वाचनाची सवय लावून घ्या तुम्ही. त्यानंतर योगनिद्रेचा अभ्यास करा तुम्ही. त्यामुळेही तुम्हाला चांगली झोप लागेल. कारण आपण जेव्हा झोपतो, जेव्हा आपण शांत आपल्याला जी झोप लागते त्यावेळी आपल्या शरीरात काही हार्मोन्सचं सिक्रेशन होत असतं. त्यानंतर आपलं